नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज तर माझ्या आवाजावरून पण तुम्हाला कळलं असेल की मी खूप खुश आहे, कारण मी लुक चेंज करणार आहे माझा. आणि खूप दिवस झाले यार, इतकी बोर झाली होती या लुकनी. आणि फायनली विचार केला की मी लुक चेंज करते. आणि लुक चेंज करायचं म्हटलं तर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की मला ट्रीटमेंट करायची आहे, हेअर ट्रीटमेंट. पण ती ट्रीटमेंट करायला वेळ होता, म्हणजे ती ट्रीटमेंट मला करायची तर आहेच, पण म्हटलं यार थोडे केस आताही व्यवस्थित आहेत, पण तसंही लुक चेंज करायचं होतं. तर म्हटलं आता हेअर कलरच करून घेते, कारण हेअर कलर करून खूप दिवस झाले होते. खूप दिवस म्हणजे जवळजवळ 2-1 वर्ष तर झालेलेच आहेत मला हायलाईट्स करून. हायलाईट्स ते सगळे खाली आले होते आणि ते एक ऑम्ब्रे इफेक्ट द्यायला लागले होते. म्हणून मग हे डिसाईड केलं की मी हेअर कलर करते. आता हायलाईट्स डिसाईड केले होते, तर हे अशा प्रकारचे माझे हायलाईट्स झालेले आहेत. आणि आत्ताचं लुक आणि आधीचं लुक कसं वाटत होतं, म्हणजे आधीचं चांगलं वाटत होतं की आत्ताचं चांगलं वाटत आहे, हे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हे न्यू लुक माझं कसं वाटलं हे मला सांगू शकता तुम्ही, म्हणजे तुमच्या मनातली गोष्ट सांगा. म्हणजे असं नाही की मी विचारत आहे तुम्हाला आणि मला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही सांगायला पाहिजे. आता तुम्ही हे पण मला सांगू शकता की हे मला सूट करत आहे की नाही सूट करत आहे, किंवा मग माझं आधीचंच लुक चांगलं होतं, हे पण मला तुम्ही सांगू शकता. कसं हे आधी जेव्हा आपण करतो ना, म्हणजे स्टार्टिंगला 1-2 दिवस तुम्हाला बघताना वेगळं वाटेल, किंवा मग जे माझ्या घरचे आहेत त्यांना पण बघताना वेगळं वाटत आहे. पण मग नंतर काही दिवसानंतर सवय होऊन जाते तसं बघायची, किंवा मग आपण एकदम त्या काळ्या केसांवरून आपण डायरेक्ट हायलाईटवर आलेलो असतो. आता हायलाईट आधी पण झालेले होते 2 वर्षापूर्वी, जर मला तुम्ही बघितलं असेल तर मी असेच दिसत होते. आणि मग नंतर ते खाली 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 येत 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 मग ते खूप खाली आले. चला मग काही हरकत नाही, इथेच मी ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय गाईज.